भारताच्या लोकच्या सगळ्या प्रेक्षकांना जय भीम। आज आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची चर्चा जोरात चालू आहे। आंबेडकरी चळवळीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। संविधानाला वाचवण्यासाठी, देशातली जी अराजकता आहे ती संपवण्यासाठी आणि नवनेतृत्व या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचा वाटा या निवडणुकीमध्ये असणार आहे। आपलं सर्वप्रथम भारताचे लोकमध्ये सर्वप्रथम स्वागत। थँक्यू, जय भीम। सध्याला आंबेडकरी चळवळीमध्ये जे निवडणुकीविषयीचे जे वातावरण आहे त्या वातावरणासाठी आंबेडकरी चळवळ पोषक आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, 100% आता जर या निवडणुकीत जर बघितलं तर आंबेडकरवाद्यांची भूमिका सर्वात महत्वाची राहणार आहे। कारण ही जी व्यवस्था आहे ती हुकुमशाहीची व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था उकडून फेकण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी गेल्या 10 वर्ष या व्यवस्थेच्या विरोधात प्रामाणिक लढा दिलेला आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने 400 पार खासदार जर आले तर आम्ही संविधान बदलू अशी भूमिका त्यांचे खासदार घ्यायला लागलेत। याच्या आधी सुद्धा संविधानासंदर्भात त्यांनी भूमिका घेतली, त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि पुन्हा एकदा आता सांगितलं जातं की 400 खासदार आले तर आपण संविधान बदलू शकतो। ही RSSची आणि भाजपाची जी आहे ती अजेंडा आहे आणि तो अजेंडा एवढा घातक आहे की गुलामी नाकारायची असेल तर ही निवडणूक अतिशय आंबेडकरवादी समूहासाठी महत्वाची आहे। परंतु जर एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची बघितली तर भाजप आणि काँग्रेस ओळखू येत नाही। काँग्रेसचंच भाजप झालं आणि भाजपचंच काँग्रेस झालंय। उमेदवार जे आहेत ते ठरलेले आहेत। कालची भाजपाची जर यादी बघितली तर नवीन काही दिसत नाही आणि महाविकास आघाडीची येणारी यादी सुद्धा त्यात काही नवीन दिसणार नाही। त्याच्यामुळे आमचीच मक्तेदारी आहे निवडणूक लढवायची, आमच्याच घराणेशाहीची मक्तेदारी आहे निवडणूक लढायची आणि निवडून आलं की मग प्रस्थापित होण्यासाठीची धडपड, कधीही पक्ष सोडायचा, कधीही पक्षावरती दावा ठोकायचा, कधीही ब्लॅकमेलिंग मध्ये अडकून त्या ठिकाणी सत्ता कशी मिळेल हा प्रयत्न करायचा। त्याच्यामुळे या सगळ्या लोकांकडून आज संविधानाला धोका हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे संविधान वाचवण्यासाठी त्या ठिकाणी खमक्या लोकांची गरज आहे, खऱ्या आंबेडकरवाद्यांची गरज आहे आणि म्हणूनच असणार मी या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीत उतरायचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीची 3 मतदारसंघात आम्ही चाचपणी केलेली आहे। लातूरमध्ये आम्ही मोठा फोकस करतोय आणि त्या दिशेने सुद्धा आमची वाटचाल सुरू आहे। आणि उरलेले 2 मतदारसंघ कोणते? ते आहेत येणाऱ्या काळात लवकरच या 2 दिवसात आम्ही सगळंच जाहीर करणार आहे। लातूरमध्ये मी भूमिका घेण्याच्या दिशेने अंतिम टप्प्यावर आहे। असं समजा की आम्ही लातूरमध्ये लढणारच आहेत। कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी 2 बैठका घेतल्यात आणि समग्र लातूरच्या सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात, लातूरच्या सगळ्या तालुक्यात आपलं संघटन आहे, मजबूत आहे आणि त्या ठिकाणी मी ताकदीने लढलो तर निवडून येईल अशी स्थिती आहे। कारण लातूरचा जो जिल्हा आहे तो आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, परंतु त्या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील खासदार होत नाही हे आजपर्यंत दुर्दैव आहे। परचेस केलेला व्यक्ती त्या ठिकाणी पैसा लावतो आणि खासदार होतो, तिकीट विकत घेतो आणि त्याच्यानंतर 5 वर्ष त्या ठिकाणी बघायला तयार नसतो। तिथल्या प्रस्थापित नेत्यांची हुजगेगिरी करण्यात त्याचे असणारे 5 वर्ष जातील, हे दुर्दैव आहे। म्हणून लातूर हा स्वाभिमानी जिल्हा आहे, त्यांना हुजगेगिरी करणारा माणूस नकोय। त्या जर एक स्वाभिमानाने कुणाकडे बघत असतील तर ते दीपक केदारकडे बघताय। कारण अश्विनी सूर्यवंशी हत्याकांड असेल, उदगीरचा हत्याकांड असेल, अनेक हत्याकांडाला लातूरमध्ये जाऊन भेट देणारा दीपक केदार आहे। लातूरला एक बौद्ध मंत्री आहे, एक बौद्ध खासदार आहे, ते कधीच दलित अत्याचाराला भेटी द्यायला गेले नाहीत। पण दीपक केदार 400 किलोमीटर असो, 300 किलोमीटर असो, 500 किलोमीटर असो, त्या ठिकाणी जाण्याचं काम केलं। गावागावात झेंड्याचे प्रकरण असतील, त्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झालेले प्रकरण असतील, दलितांना सुरक्षित करणारे प्रकरण असतील,
खैरलांजी घालण्यासारखी स्थिती झालेली असताना मी त्या ठिकाणी जाऊन लातूरमधील बौद्धांना, त्या ठिकाणच्या अनुसूचित जाती जमाती बहुजनांना वाचवण्याचा अजेंडा राबवलेला आहे। आणि कोरोनाच्या काळात झालेले जे हत्याकांड आहेत त्यावेळेस कुणीही बाहेर निघत नव्हता। मी त्या काळात लातूरमध्ये रस्त्यावरती उतरून 25-25, 30-30 हजार लोकांचा मोर्चा लातूरमध्ये काढलेला आहे। त्याच्यामुळे ग्राउंड लेवलला दीपक केदारचं नाव आहे, काम आहे। आणि मी लातूरच्या माध्यमातून राज्यव्यापी नेतृत्व करण्याच्या वाटचालीकडे आमची भूमिका आहे की जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत संसदेमध्ये पॅन्थर जाणं गरजेचं आहे। येथील निवडून त्यांचं नाव वेगळं असेल पण दलित अत्याचारावर कोण बोलणार आहे? या अशा पक्षाकडून याच्या आधी आमदार सुद्धा निवडून गेले महाराष्ट्राच्या विधान भवनात, पण एकदाही दलित अत्याचारावर कोणत्याही आमदारांनी भूमिका मांडली नाही। त्याच्यामुळे पॅन्थरच जाणं गरजेचं आहे। हाडा मासाचा पॅन्थर त्या ठिकाणी गेला तरच आमच्या आया बहिणींचे, सामाजिक न्यायाचे, दलित अत्याचाराचे मुद्दे आम्ही संसदेत मांडू शकतो आणि समाजाला सुरक्षित करण्याचा अजेंडा या ठिकाणी राबवू शकतो। म्हणून आमची परिस्थिती बिकट आहे। आमचा काय एवढा मोठा पक्ष नाही, पण आमच्याकडे जी काही लढण्याची धमक आहे आणि लोकांचा माझ्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासातून माझा विजय होऊ शकतो। मी लातूरला गेलो होतो, लोक मला भेटायला आले, त्यांनी सांगितलं पैसाही देणार आणि मतदान सुद्धा देणार। ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून आपण लढलं पाहिजे। लोकशाहीच्या या लढ्यामध्ये लढल्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती असल्यामुळे आम्ही लातूर हे टार्गेट केलेलं आहे आणि कामाला लागलेलो आहे। ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडतोय। समाजामध्ये चांगल्या पद्धतीने लातूरच्या संदर्भात अनेक प्रश्नावरती बोलतोय। लातूरचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, लातूरच्या विकासाचा प्रश्न गंभीर आहे, लातूरमध्ये मुलींच्या महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा गंभीर आहे, लातूरमध्ये बेरोजगारांचा मुद्दा गंभीर आहे, लातूरमधल्या MIDCची दुर्दशा आहे। एकच मुद्दा नाही, सर्व मुद्दे घेऊन आम्ही त्याच्यावर स्टडी करून लातूरमध्ये बदललं काहीच नाही। चौकांमध्ये पुतळे आणि घराणेशाही याच्या पलीकडे तिथं असणारं काही दिसत नाही। फक्त एवढंच आहे की लातूरला स्वाभिमानी खासदार नकोय। त्याच्यामुळे मी काँग्रेसची ती जागा आहे महाविकास आघाडीत, काँग्रेस त्या ठिकाणी गुलामाला जागा देईल, स्वाभिमानाला जागा देणार नाही। आणि म्हणून मला माहित आहे की स्वाभिमानी हा कुठंच चालत नाही। आम्ही अनेक प्रयत्न केले या 2 महिन्यात, पण स्वाभिमानाची जागा कुठंच नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे। स्वाभिमानी कुणालाच चालत नाही, मग तो आपला असो का बाहेरचा असो का प्रस्थापित असो। त्यांना हुजगेगिरी करणारा, त्यांना मुजरा करणारा गुलाम लागतो, स्वाभिमानी पॅन्थर लागत नाही। आणि म्हणून मी ठरवलंय की दीपक केदारला पचवण्याची क्षमता कोणत्याच या ठिकाणच्या राजकीय पक्षात नाहीये। ते आमच्यासोबत कुणीच बसू शकत नाहीत, कारण आम्ही गाढवं नाहीयेत। आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी आहेत, आत्मसन्मान असलेले, समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे कार्यकर्ते आहेत। महाराष्ट्र सर्वात जास्त फिरणारा दीपक केदार आहे। म्हणजे महाराष्ट्रासाठी ही महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की दीपक केदार ही लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ती लातूरमधून लढवणार नाही। नक्कीच ना, त्याच्यात दुमतच नाही। आम्ही त्या दिशेने वाटचाल करतोय। ठीक आहे, मी एकटा आहे, ताकद माझी किती आहे ते येणाऱ्या काळात कळतंय, पण मला लाईक करतोय तरुण, वृद्ध करतायत आणि आशेचा आधार म्हणून माझ्याकडे ते बघतायत। त्यामुळे मी 100% त्या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राला माझं आव्हान आहे की ठीक आहे, जागा आहेत, युती आहेत, आघाड्या आहेत, अनेक भूमिका आहेत, परंतु दीपक केदार म्हणून तुम्हाला माझ्या पाठीशी सर्व ताकदीने उभा राहावं लागेल। कारण हा पॅन्थर त्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे। अन्यथा अनेक जण जातील, पण तुमच्या प्रश्नावरती बोलणारा कुणीही नसेल। तुमच्या प्रश्नावर बोलूच शकत नाही, कारण इथं आता बरेच जण ब्राह्मणवादी झालेले आहेत, मग ते कुणीही असो। ब्राह्मणवादी हे आमचे मुद्दे मांडू शकत नाहीत, हे इतिहास आहे। त्यासाठी आंबेडकरवादीच लागणार आहे आणि तो कट्टर आंबेडकरवादी या ठिकाणी मी आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र मला या निवडणुकीला साथ देईल आणि नक्कीच ही जर जागा आम्ही जिंकली तर लोकसभेत, संसदेत आजपर्यंत जो दलितांचा आवाज नव्हता
तो आवाज खणकाल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे. आम्ही महाविकास आघाडीला सुद्धा आव्हान करतोय की न्यूनगंड बाळगू नका. आमच्याकडे आलं पाहिजे, दारात बसलं पाहिजे, भीक मागितली पाहिजे. आता ते होणार नाही. खरंच जर संविधान वाचवायचंय, ठीक आहे, संविधान जर संपलं तर सगळ्यात जास्त फटका आम्हाला बसणार आहे. गुलामी आम्हाला नकोय. आणि म्हणून आमची तळमळ आहे की या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकत्र लढलं पाहिजे. पण ते एकत्र लढू अथवा ना लढू, माझं त्यांना आव्हान आहे की कॉमन उमेदवार म्हणून, दलिताचा एक नवा चेहरा म्हणून मला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे. जे संविधानवादी पक्ष आहेत, मानवतावादी पक्ष आहेत, आंबेडकरवादी पक्ष आहेत, त्या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला तर त्या ठिकाणी ही जागा निवडून आली म्हणून समजा, अशी स्थिती आहे. पण या ठिकाणची जी संकुचित वृत्ती आहे ती किती साथ देते ते असणार येणाऱ्या काळात बघण्याचं धोरण आहे. पण आम्ही मात्र सगळ्यांना आव्हान करतोय की या जागेला आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि नवा चेहरा या ठिकाणी तुम्ही पुढे आणला पाहिजे. आज जर बघितलं या देशामध्ये गुजरातला त्या ठिकाणी जिग्नेश मेवानींना सगळ्यांनी साथ दिली, कन्हैया कुमारला साथ देत आहेत. त्या पाटीदारचा नेता आहे तो हार्दिक पटेल, त्याला साथ देतात. तर अशा पद्धतीने सगळ्याला साथ दिली जाते. पण दीपक केदारला महाराष्ट्रामध्ये साथ दिली जात नाही. ठीक आहे, आमची ताकद तुम्हाला वाटत असेल कमी आहे, पण असं नाहीये. तरुण हा महाराष्ट्रातला माझ्या पाठीशी सोबत आहे आणि प्रामाणिकपणे माझा जो लढा आहे तो त्याला आवडतो, अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे या लढ्याला मला वाटतं की महाराष्ट्रातल्या भीम अनुयायांनी जरी साथ दिली तरी मोठं या ठिकाणी चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेक पक्ष आहेत, त्यांनी छोट्या छोट्या पक्षांनी बी जर मला साथ दिली, मग ते आपले असतील, मुस्लिम असतील, आदिवासींचे असतील, या ओबीसींचे असतील, या छोट्या पक्षांनी जरी साथ दिली तरी मी त्या ठिकाणी निवडून येतोय आणि एक नवा आंबेडकरवादी चेहरा संसदेत जातोय, अशी स्थिती आहे. म्हणून मला वाटतं की आपण लढलं पाहिजे. बाबासाहेबांनी लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्वाचं मानलेलं आहे, सत्तेला महत्वाचं मानलेलं आहे, शासनकर्ती जमात होण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तिथं गेल्याशिवाय मी मोठ्या स्केलमध्ये हे प्रश्न मांडू शकत नाही, असं एकंदरीत चित्र आहे. आणि म्हणून मी ही निवडणूक लढणार आहे. त्या दिशेने 2 दिवसात, आजही 2 दिवसात निर्णय घेणार आहे. पण आपल्याला मी पहिल्यांदा सांगतोय की आम्ही तिकडे 95% मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला बांधणी केलेली आहे. मीडिया माझ्याकडे नाही. मीडियाचं काय वावड आहे मला माहित नाही. कुणी पादला तरी दाखवते. पण इथं आमचं असणारं किती मोठं आंदोलन झालं, किती मोठे मोर्चे झाले, किती मोठ्या भूमिका आल्या, हजारो लाखोनी सभा झाल्या, तरी आम्हाला मात्र कुणी दाखवत नाही, अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे 2 लोक मला रोखतायत, प्रस्थापित पण आणि सगळेच. आणि त्याच्यातून मी मार्ग काढत पुढे निघालोय. सोशल मीडिया ही माझी ताकद आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पण क्रांती अशी होऊ शकते की या सोशल मीडियातून मी खासदार सुद्धा होऊ शकतो. आधुनिक चळवळीतून सुद्धा खासदार होता येतं. मी हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. लोकांना माहित आहे दीपक केदार हा ऊसतोड मजुराचा पोरगा आहे. तो काय करोडपती नाही, तो आपल्या दारादारात येणार नाही. परंतु जर त्यांनी भूमिका घेतली नुसती सोशल मीडियातून, तरी या ठिकाणी आंबेडकरवादी खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे. लातूरला मेजॉरिटीमध्ये बौद्ध आहेत, मातंग आहेत. मातंगांच्या अनेक घटनांना जर या महाराष्ट्रात कुणी वाचा फोडल्या असेल तर ते दीपक केदार आहे. चर्मकार आहेत, मुस्लिम आहेत. मुस्लिमांसाठी जर सगळ्यात जास्त लढा आज मी करतोय, जीवाची बाजी लावून मुस्लिमांच्या पाठीशी मी उभा आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकरण जे बाहेर काढायला लोक घाबरत होते, ते बाहेर काढण्याचं काम करून मुस्लिमांचा सुरक्षितेचा अजेंडा आम्ही या ठिकाणी पुढे आणलेला आहे. मुस्लिम जर मला लातूरचा पाठबळ दिलं आणि बौद्धांनी बहुजनांनी जर पाठबळ दिलं तर स्वाभिमानी एकही रुपया त्या ठिकाणी न घालता निवडणूक जिंकता येते हे आम्ही दाखवू शकतो. माझ्या समोर जर तिथं लढायला गेलो तर बलाढ्य पैसे घेऊन लोक भाजपा बसलेली आहे. पैशाच्या बळावरती त्यांना लढायचंय आणि माझ्याकडं स्वाभिमान आहे, विश्वास आहे, प्रामाणिकता आहे आणि राज्यभरात जे काम केलंय मी आजपर्यंत, केसेस असतील, माझ्यावर झालेल्या आंदोलनं असतील, राज्यभरात त्या राज्यांनी जर मला पाठिंबा दिला
तर 100% मी लातूरमध्ये निवडून येतोय आणि समाजाचा खासदार म्हणून संसदेत जातोय. तर ह्या निवडणुकीमध्ये नेमकी आव्हानं काय आहेत तुमच्या समोरची? नाही, आता ते पुढच्या काळात मी तुम्हाला सगळंच सांगत, पुन्हा एक इंटरव्ह्यू देईल, त्यात काही दुमत नाही. आव्हानं असतात, पण आव्हानं बोलून दाखवायचे नसतात. आव्हानं जर बोलून दाखविले तर शत्रूला वाटतं की याच्याकडे ताकद नाही. आव्हानं हे हसत हसत पेलायचे असतात. आव्हानं हा विषयच नसतो चळवळीमध्ये. जिंकायचं कसं, लढायचं कसं आणि संघर्ष करायचा कसा, हेच धोरण असतं. त्याच्यामुळे आव्हानाला आम्ही आजपर्यंत घाबरलो नाहीत. लय आव्हानं बघितले. निवडणूक तर आमच्यासाठी खूप सोपा विषय. मी पोटनिवडणूक कार्यकर्ता उभा केला होता माझा. ती धमक पोटनिवडणूक लढण्याची चांगल्या चांगल्या पक्षाची धमक नाही. अनेक राष्ट्रीय पक्ष ते पोटनिवडणूक लढत नाहीत. आमच्या संघटनेने पोटनिवडणूक लढून दाखवली. ओपन याच्यामध्ये उतरतोय. हा एवढंच आहे की कुणीही मला सहज घेऊ नये. आहे, फिरतोय, जातोय, त्याच्या पलीकडेही दीपक केदार आहे, याचं भान सगळ्यांनी ठेवा. हा माझा गर्भित इशारा आहे. त्याच्यामुळं प्रामाणिकपणे मी लढतोय. मला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. अन्यथा माझ्याकडं काही ठिकाणचं स्ट्रक्चर खूप मोठं आहे. मी पोटनिवडणूक लढू शकतो, तर आणखी काही गोष्टी करू शकतो. हे सुद्धा या माध्यमातून मी इशारा देतोय. आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार होते आणि ही लोकसभा निवडणूक ते लढवणार आहेत. त्यासाठी भारताच्या लोककडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा. धन्यवाद.